जय हरी. एकादश स्कंध भाग 133. 9व्या अध्यायाचा आपण अभ्यास करतोय. देहासारखा मित्र नाही म्हणून त्याला आपलेपणानं सांभाळायची सोय नाही. तो मुळातच परक्याचा आहे. परक्याचा म्हणजे पंचमहाभूतांचा. त्याचं प्रेमानं जतन करू म्हटलं तर त्याचा शेवट भलताच होतो. जाळला तर त्याचं भस्म होतं, पुरला तर त्याची माती होते आणि तसाच टाकला तर सडून अत्यंत घाण होतं. देहाला सुख देणारी जी साधनं आहेत त्यांच्या योगानं वासना अनिवार वाढते आणि जीवाचे बंधन घट्ट होत जाते. कामवासना आणि धनवासना या दोन जबरदस्त वासना माणसाला गुंतवून ठेवतात. या जन्मातच त्या गुंतवतात असं नाही, तर अंतकाली त्याच वासना दुसऱ्या जन्माच्या प्राप्तीला बीजरूपानं कारण होतात. लिंगदेहात बीजरूपानं वासना शिल्लक राहते. नुसतं विषयांचं सेवन बंधन करत नाही, तेच आसक्ती ठेवून केलं तर वासना अनिवार्य वाढते. वासनाच खरोखर जीवाला या देहातून त्या देहात घेऊन जाते आणि म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपण रत्नावलीचंही बघितलं. बळीराजाची कन्या रत्नावली, तिने जेव्हा वामन अवतारातल्या बटूला बघितलं आणि तिच्या मनामध्ये अशी वासना निर्माण झाली की असा पुत्र माझ्या पोटी असता तर. आणि जेव्हा भगवंतानी बळीला पाताळामध्ये घातला त्याच वेळेस तिला दुसरी काय वासना आली, याला माझ्याच हाताने मारणार, आणि मग ती पुढच्या जन्मामध्ये पुतना झाली. आणि म्हणूनच वासना नाहीशी करण्याची संधी मनुष्य देहातच असल्यानं इथे ज्ञानप्राप्ती होऊ शकते. सृष्टीच्या आरंभी भगवंतानं लक्षावधी प्राणी निर्माण केले. त्यांच्यामध्ये आत्मप्राप्ती करून घेण्यासारखा अधिकारी त्याला कोणी दिसला नाही. ते पाहून देवाचं समाधान होईना. म्हणून त्यानं माणूस निर्माण केला. माणसाला सच्चिदानंद पदवी घेण्याचा म्हणजे ब्रह्मज्ञान संपादन करण्याचा अधिकार आहे. हे पाहून भगवंताला मोठा संतोष झाला. आत्मज्ञानानं या देहात राहून माणूस विदेही अवस्था भोगू शकतो. ते ज्ञान या जन्मातच माणसानं तातडीनं करून घ्यावं. इथून गेल्यावर परत मनुष्यदेह मिळेल की नाही याची खात्री नाही. आळसाला तोडून आणि झोपेला बाजूला सारून माणसानं रात्रंदिवस एकसारखं आत्मचिंतन करावं. आयुष्य फुकट घालवू नये. पुण्य अधिक झालं तर जीव स्वर्गास जातो, पाप अधिक झालं तर तो नरकात जातो. पाप पुण्य दोन्ही सरली तर तो मुक्त होतो. जेव्हा पाप पुण्य दोन्ही समसमान होतं तेव्हाच मनुष्य देह मिळतो. म्हणून तो मिळणं मोठं भाग्याचं असतं. देहाला मिळणारं सुखदुःख प्रारब्धानंच येत असल्यानं विचारी माणसानं आयुष्य फुकट घालवू नये. काळाचा तडाखा जोपर्यंत बसला नाही तोपर्यंत आत्मसुख साधून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. वैराग्याच्या बळानं आणि गुरुवचनाच्या साह्यानं माणसानं निश्चयानं अविद्या नाहीशी करावी. अविद्या या शब्दाचा अर्थ मी विद्यमान नाही हे ज्याला पटलं त्याचा अहंकार आपोआप मावळतो. अहंकार मावळला की देहबुद्धी नाश पावते आणि ती नाश पावली की हृदयात चित्प्रकाश होतो. सुकलेलं पान झाडावरून पडतं, वाऱ्याने इकडे तिकडे लोळतं. तसं अहंता नाहीशी झालेल्या पुरुषाचा देह प्रारब्धानुसार चालत असतो. वृत्तीचा पूर्ण लय होऊन आत्मसाक्षात्कार होईपर्यंत साधकानं शुद्ध वैराग्यानं साधन करत राहावं. यालाच यश येतं. मग हे करण्यासाठी काय करायला पाहिजे? हे मिळण्यासाठी किंवा यामध्ये यश प्राप्त करून घेण्यासाठी काय करायचं? तर सद्गुरूंची उपासना करायची. व्यवहारामध्ये बहुतेक गोष्टी आपण दुसऱ्यांकडून शिकतो. किंबहुना मनुष्य म्हणून जन्माला आला तरी आपली प्राण्यासारखी अवस्था आरंभी असते. देहाच्या आणि मनाच्या सवयी, भाषा, जीवनातील ध्येय आणि कल्पना हे सगळं काही आहे ते आपण दुसऱ्यांकडूनच शिकतो. गुरुशिवाय ज्ञान नाही हाच याचा अर्थ आहे.
परमार्थामध्ये देखील सद्गुरूची गाठ पडून मार्गदर्शन झालं तर साधकाला साधन करणं फार सुलभ जातं, असं सगळ्या साधकांचा अनुभव आहे. आत्मा अतिसूक्ष्म म्हणून त्याचं साधन देखील तसंच सूक्ष्म असतं. आपलं सध्याचं मन जडात गुंतल्यामुळं सूक्ष्म साधनात एकदम स्थिर होत नाही. यासाठी पुन्हा पुन्हा अभ्यास करून सद्गुरूची कृपा संपादन करावी, असं नाथ महाराज या ठिकाणी समजून सांगतात. आता पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं? तत्कथनम, तच्चिंतनम, अन्योन्यम, तत्प्रबोधनम, तेच ते करत राहायचं. सामान्य माणसाचा एका गुरुवर स्थिर विश्वास एकदम बसत नाही. तो उत्तम साधक असतो ज्याचं मन गुरुचरणी स्थिर असतं. जसं मेलेल्या माणसाला औषध पाजावं लागत नाही किंवा आईच्या पोटात असलेल्या गर्भाला दूध पाजता येत नाही, तसं ज्याची वृत्ती गुरुचरणी विरून गेली आहे त्याला साधक बाधकाची पीडा होत नाही. त्याला कर्तव्य म्हणून उरलेलंच नसतं. मीठ आणि पाणी एकत्र येताच ऐक्यरूपानं समरस होऊन जातं, तसं गुरुवाक्य कानी पडताच उत्तम साधकाची वृत्ती स्वस्वरूपात विरून जाते. पण अशी अवस्था सगळ्यांना नाही प्राप्त होतं. गुरुनं महावाक्याचं रहस्य सांगितलं की मन उच्च अवस्थेला जाऊन स्वरूपात स्थिर झाल्यासारखं होतं. पण सामान्य माणसाची ती स्थिती फार वेळ टिकत नाही. बाहेरच्या वस्तूकडे लक्ष गेलं की मन पूर्वस्थितीला येऊन त्यात लगेच विक्षेप उत्पन्न होतो. आसनावर बसलं की मनाची स्वरूप स्थिती आणि आसन सोडलं की मनाला संसार स्फूर्ती, अशी एकदेशीय अवस्था सामान्यपणे आढळते. देह स्थिर असला की वृत्ती स्थिर होते आणि देह चंचल झाला की वृत्ती चंचल होते. हा काही शुद्ध आत्मबोध नव्हे, हे सबळ देहबुद्धीचंच लक्षण समजावं. देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये देह आसनावर स्थिर असो किंवा कर्मामध्ये हालचाल करत असो, ज्याची वृत्ती सदा सर्व काळ निश्चल राहते तोच निर्मळ आत्मयोगी होय. भीष्माचार्यांचं उदाहरण पहा. रणांगणामध्ये परशुरामाशी भीष्माचं मोठं जबरदस्त युद्ध झालं. भीष्मानं त्याला जिंकलं, तरी पण भीष्माच्या स्थिर वृत्तीमध्ये फरक पडला नाही. केव्हा होतं असं? तर समाधानामध्ये वृत्ती जेव्हा निश्चल राहते तेव्हाच. निर्वाण युद्धासारख्या अत्यंत घोर कर्मातसुद्धा समाधी मोडता कामा नये. हेच शिकण्यासाठी किंवा साधण्यासाठी अवधूतानं 24 गुरु करण्याचा खटाटोप केला. वास्तविक आपल्या सद्गुरूंनी परमार्थाचं जे साधन सांगितलेलं असतं ते साधण्यासाठीच अवधूतानं प्रपंचातील अनेक पदार्थांना गुरुपद दिलं. प्रपंच पाहिला की वृत्तीला विक्षेप उत्पन्न होतो. हा विक्षेप नाहीसा करण्यासाठी त्यानं बहुगुरु साधन केलं. ज्या पदार्थापासून विक्षेप उत्पन्न व्हायचा त्यालाच गुरुपणा दिला. अशा युक्तीनं साधन केल्यामुळं आपोआप सर्व जग त्याला ब्रह्मस्वरूप दिसू लागलं. साधकाला साधनाबद्दल तळमळ असली पाहिजे. म्हणजे जर समजा आपली जप करण्याची वेळ सकाळी 9ची असेल आणि कुणीतरी आलेलं आहे किंवा कुठेतरी जायचं आहे, तर ती 9ची वेळ माझी चुकणार, तळमळ लागली पाहिजे. मग काहीतरी काम बाजूला सोडायचं आणि पटकन काय करायचं? पटकन आधी जप करायचा. ही अशी तळमळ साधनाबद्दल असली पाहिजे. गुरुनं आत्मज्ञान सांगितल्याबरोबर हृदयात चैतन्याचं भान प्रगट होतं, पण ते विद्युल्लतेप्रमाणे चंचल असल्यानं क्षणात भासतं आणि क्षणात लुप्त होतं. त्यावेळी साधकाला तळमळ लागली पाहिजे. सापाच्या तोंडातील आमिष सुटून गेलं म्हणजे तो जसा चरफडतो, तसं हृदयातील चितघन लुप्त झालं की साधकाला वेदना व्हायला पाहिजेत. शहाण्या साधकानं ब्रह्माच्या तात्विक स्वरूपाबद्दल विनाकारण काथ्याकूट करू नये.
ते सगुण आहे की निर्गुण आहे, सप्रपंच आहे की निष्प्रपंच आहे, अशी शब्दांची व्यर्थ कचकच कचकच कधीही वाढवू नये. प्रपंचाच्या दर्शनानं मनात विक्षेप उत्पन्न होतो हा प्रत्यक्ष अनुभव असल्यानं प्रपंचाला गुरुत्व दिलं की तोच आत्मज्ञानाचं साधन बनतो. एकदा काय झालं, एक म्हातारे आजी होत्या एका तपस्व्यांकडे गेल्या आणि म्हणाल्या, अहो काय सांगू म्हणे महाराज, कंटाळा आला म्हणे माझ्या या सगळ्या जीवनाचा. अहो असं वाटतं म्हणे दूर कुठंतरी जावं, झोपडी बांधावी आणि सतत सतत देवाचं नामस्मरण करावं, देवाची पूजा करावी, देवाला प्रसन्न करून घ्यावं. अहो काय सांगू म्हणे तुमच्या मागे, तुम्हाला माझ्या मागे इतकी कटकट आहे म्हणे. हे आमचं नातू आजी 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 उठल्यापासून झोपेपर्यंत जे पदराला धरून फिरत राहतं म्हणे. खाऊ कोणी घालायचं मीच, आंघोळ कोणी घालायची मीच, खेळवायचं कोणी मीच, झोपवायचं कोणी मीच. त्या नातवाचं म्हणे सगळं मीच करते, मलाच करावं लागतं, कंटाळा आला म्हणे. चांगलं देवाला प्रसन्न करून घ्यायचं म्हणून देवाची पूजा अर्चा भजन हे सगळं करावं. तर त्यावेळेस त्या महाराजांनी सांगितलं, आजीबाई तुम्हाला देवालाच प्रसन्न करून घ्यायचं ना? हो. मग तुम्हाला प्रपंच आड येतोय ना? हो. मग तुम्ही एक काम का नाही करत? कसं? प्रपंचाच्या दर्शनानं मनात विक्षेप उत्पन्न होतो हा प्रत्यक्ष अनुभव असल्यानं प्रपंचाला गुरुत्व दिलं की तोच आत्मज्ञानाचं साधन बनतो. मग आजीबाई तुम्ही काय करा, लांब कुठेतरी जाऊन झोपडीमध्ये बसून तुम्हाला कृष्णाचीच पूजा करायची, त्याच्यापेक्षा जो तुमचा नातू आहे त्याचं जे करतात, प्रत्येक गोष्ट करताना विचार करा ना की त्याला तुम्ही आंघोळ घालत असाल, मी कृष्णाला आंघोळ घालते आहे, त्याला जेवू घालत असाल, मी कृष्णाला जेवू घालते आहे, त्याला झोपवत असाल, मी कृष्णाला झोपवते आहे. असं करत 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 तुम्ही भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी साधना करा. तो भगवंत फार काही दूर नाही, तिथेच आहे. आणि त्याच्या ठिकाणी गुरुत्वाची भावना करून तीक्ष्ण धारणा केली तर सारा विक्षेप आपोआप छेदला जातो. अशा रीतीनं चंचल प्रपंचाच्या अनुभवात आत्मज्ञानाचं निश्चल मूळ सापडतं. दृश्य पदार्थ पाहिला तरी सगळं चित्स्वरूपच भासू लागतं. जय हरी.